मागील वर्षी पावसाने समाधानकारक हजेरी न लावल्याने अनेक ठिकाणी पाणी टंचाई समस्या उद्भवली आहे। पिण्याच्या पाण्यासाठी जनतेचे हाल होत आहेत। जिल्हा पंचायत, जिल्हा प्रशासन, आमदार पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्थेबरोबर वापराच्या पाण्याचीही समस्या समोर असतानाही त्याकडे दुर्लक्ष केल्याने टँकरद्वारे मोफत पाणी पुरवठा करून सामाजिक बांधिलकी जपत जनतेची सेवा करत आलो असल्याचे गोविंद टकेकर म्हणाले आहेत। मोफत पाणी वाटप योजना 20 फेब्रुवारी 2024 या रोजी सुरू करण्यात आली। सुरुवातीला सुळगे येळ्ळूर गावात सुरू केली। त्याच्यानंतर 2 दिवसानंतर 7 गावांना ही योजना मोफत पाणी वाटप योजना सुरू करण्यात आली। त्यानंतर गेली आता जवळजवळ 3 महिने 15 दिवस म्हणजे 3.25 महिने 3.5 महिने होत आले। एकही दिवस बंद न करता दररोज 48 टँकर 7 गावांना मोफत पाणी वाटप योजना व्यवस्थितरित्या पार पडलेली आहे आणि जनतेने पण मला साथ दिलेली आहे। तसेच माझं एक मत आहे की ही योजना खरोखर ही सरकारनं पाण्याची योजना चालू करायची होती। गेल्या वर्षी कमी प्रमाणात पाऊस झाल्यामुळे सरकारला याची जागरूकता पाहिजे होती, तर सरकारने त्याच्यात दखल घेतली नाही। म्हणून मी एक संकल्पना सुचवली की पाणी टंचाई होणार त्याच्या अगोदरच मी ही योजना चालू केली आणि ती यशस्वीरित्या मी पार पाडवली। ही योजना खरं तर ग्रामपंचायतनी आपल्या फंडातून किंवा सरकारीच्या फंडातून करायची होती, कारण त्यांनी कोणतीही ह्या 7 गावांना कोणती एकही पंचायतने किंवा माजी जिल्हा पंचायत सदस्य असू देत, इथले आमदार लोकप्रतिनिधी असू देत, यांनी कोणतेही या जनतेची दखल घेतलेली नाही आहे। म्हणून आता पुढच्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये जनतेने विचार करून पुढचा नेता कोणता असावा, समाजाची काळजी घेणारा, समाजाची दखल घेणारा नेता निवडावा, ही जनतेकडे मी मागणी करतो। आपलं नाव? माझं नाव गोविंद रामचंद्र टकेकर, मूळ गाव सुळगे येळ्ळूर, माझं जन्मगाव। मी ह्या गावात जन्मलो आणि माझा व्यवसाय आहे बिल्डर। बेळगाव तालुक्यातील राजहंसगड, सुळगा, यरमाळ, देसूर आदी भागात गेल्या 3.5 महिन्यापासून मोफत पाणी पुरवठा करत आहेत। 20 फेब्रुवारीपासून सुरू करण्यात आलेला मोफत पाणी पुरवठ्याचा उपक्रम आजही निरंतरपणे सुरू आहे। 7 गावांसाठी तब्बल 48 टँकरद्वारे ते पाणी पुरवठा करत असून जनतेने त्यांच्या या कार्याचे कौतुक केले आहे। 4 दिवस पाणी नाही बघा, मला पाणीच मिळेना, फार त्रास व्हायला लागला पाण्यापासून। यांनी दिल्यापासून थोडं म्हणजे आता यांनी दिल्यापासून आम्हाला थोडं त्रास नाही बघा। गोविंद टकेकर देतात म्हणजे 1-2-4 महिन्यापासून द्यायला बघा, तेवढे द्यायला लागलाय पाण्याचं। तेव्हापासून जरा कमी आहे त्रास। वावरासाठी वापरता काय कशा? हे बाहेर वापरावं वावरासाठी। पियाला दूध तिकडनं देतात, तिकडे जाऊन आणावं लागलंय। ते पण इथं पण पडेना पाणी, हे पण नळ बंदच झालंय। पाण्यापासून त्रास व्हायला लागला भरपूर। काय तर आमची व्यवस्था करा पाण्याची। होय, त्यांनी आता टक्केकरने थोडं मोफत दिलेत म्हणून बरं आहे। होय 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 त्यांनी दिलेत म्हणून चांगलं व्हायला लागलं बघा। आमचं पाण्यापासून त्रास नाही आहे। काय तर तुम्ही बघून कुठं काय पण पाण्याची एवढी व्यवस्था आम्हाला करा। त्या गावामध्ये पाण्याचा जास्त त्रास आहे म्हणजे तोच आहे बघा, दुसरा काही नाही। मेन म्हटलं तर तोच आहे। महादेव पवार, कन्नडम्मा न्यूज नेटवर्क, बेळगावी।